हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण करू देत, हीच स्वामींचरणी मी मनोमन प्रार्थना करते. आपण अमावस्येची रात्र अचानकपणे काही वेळेस आपल्या लक्षात येतं की आज अमावस्या आहे, अरे बापरे. किंवा काही लोकांना या गोष्टीचा काहीच फरक देखील पडत नाही. पण मनात जर विचार आला तर त्याप्रमाणे अनुभव आपल्या प्रत्येकाला आलेलेच असतील. जर मनात आलं, शंका कुशंका जर आलीच तर त्याच्या प्रकारचे अनुभव देखील येतात. तर त्याच अमावस्येच्या रात्रीचा आपण आज उपाय पाहणार आहोत. तसं तर मी दरवेळेसच तुम्हाला उपाय सांगते. काही उपाय असतात जे आपल्याला कंटिन्यू 11 अमावस्या करायच्या असतात, तर त्यांचा इफेक्ट आपल्याला जाणवतो आणि जे काही आपल्या मागच्या असतील काही गोष्टी तर त्या निघून जातात. अमावस्येची रात्र ही एक अशी रात्र आहे की काही जण ह्या रात्रीला घाबरून बसतात व निगेटिव्ह विचार सतत त्यांच्या मनात येत राहतात. पण काही जण याच रात्रीचा फायदा करून घेतात. तो कसा काय? म्हणजे फायदा या दृष्टीने की काही गोष्टींचा उपाय वगैरे किंवा काही गोष्टींचे मंत्र तंत्र जे आहेत त्यांचा आपल्या जीवनात फायदा करून घेतात व जीवनाचे आपल्या आयुष्याचे सोनं करून घेतात. याचाच अर्थ काय? तर अमावस्येला असे काही उपाय असतात जे आपण आपल्या घरच्या घरी करू शकतो. आपण स्वतः करून धनवंतर बनू शकतो. माता लक्ष्मीला प्रसन्न करून माता लक्ष्मी सदैव अखंडितपणे आपल्यासोबत राहावी यासाठी देखील आजच्या अमावस्येच्या दिवसाचे महत्त्व असते. याशिवाय पितरांना प्रसन्न करून घेऊ शकता तुम्ही आणि शनिदेवतांना देखील प्रसन्न करून घेऊ शकता. त्यासाठीचेच उपाय जे वेगवेगळे आहेत, जे मला माहीत आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणखी एक गोष्ट आहे की या संपूर्ण महिनाभर म्हणजे प्रत्येक महिन्याभरामध्ये ज्या ज्या कुणाची वाईट नजर आपल्याला लागली असेल, कुणी आपल्यावर जळत असेल, ईर्ष्या द्वेष करत असेल, आपली कामे सक्सेसफुली होऊ नयेत म्हणून प्रयत्न करत असतील, अशी बरीच लोकं आहेत. जरी आपण नाही म्हटलं तरी अशी खूप लोकं आपल्याच आसपास, आपल्याच जवळ, आपल्या सतत सोबत देखील असतात. पण आपल्याला या गोष्टी कळून येत नाहीत की समोरच्याच्या मनामध्ये आपल्याविषयी चांगल्या भावना आहेत की वाईट भावना आहेत, ईर्ष्या द्वेष आहे, राग मत्सर आहे की प्रेम माया आहे. म्हणूनच काही गोष्टींचा फरक आपल्यावरती पडतो आणि हळूहळू आपला ऑरा निगेटिव्ह होतो, ऑरा खराब होतो व त्याचे परिणाम आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिसू लागतात. काही लोक या गोष्टींचा प्रभाव एवढा वाढतो त्यांच्यावरती की ते सरळ सरळ डिप्रेशनमध्ये जातात. नको नको ते विचार मनामध्ये येतात. आत्महत्यांसारखे विचार देखील अनेकांना येतात, त्रास होतात. त्यातूनच जर बाहेर पडायचं आहे तर साधे सोपे उपाय दर महिन्याला करायला काय हरकत आहे? घरच्या घरी तर आपल्याला हे उपाय करायचे आहेत साधे सोपे, ज्याला अत्यंत छोटा खर्च किंवा थोड्या खर्चामध्ये होणार असे उपाय असतील तर ते करायला काहीच हरकत नाही आहे. म्हणूनच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका. जो मी उपाय सांगत आहे 3 नारळांचा, तो खूपच इफेक्टिव्ह आहे आणि मी स्वतः देखील माझ्या फॅमिलीमध्ये करते आणि त्याचा अनुभव मला दरवेळेस खूप चांगला येतो. जेव्हा आपण हा उपाय करतो तेव्हा एकदम मन हलकं झाल्यासारखं वाटतं, शरीर एकदम हलकं झाल्यासारखं वाटतं. असं वाटतं की एकदम आपण प्रसन्न झालो आहे किंवा आपल्यातनं काहीतरी पॉवर चांगली संचारली, निगेटिव्हिटी गेली, स्वतःला जाणवतं हा उपाय केल्यानंतर. तर त्याचा अनुभव तुम्ही देखील घ्यावा. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की लक्ष्मीप्राप्तीचा देखील उपाय बघायचा आहे. चला तर मग बघूया आजचा आपला काय उपाय आहे. पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर आज प्रथमच आला असताल, स्तुतीच मराठी कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल तर असं करू नका. लगेच सबस्क्राईब करा व सोबतचे बेल बटन देखील प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहितींचे, सोप्या उपायांचे जे व्हिडिओ आहेत तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. व ज्यांना कोणाला गरज असेल, तुम्हाला मनापासून वाटते की अमुक एका व्यक्तीला मी हा व्हिडिओ शेअर करावा, तर जरूर करा तुम्ही. आता करायचं काय आहे? सर्वप्रथम आपल्याला आजच्या दिवशी दिवस मावळल्यानंतर म्हणजे सूर्योदयानंतर 7च्या नंतर आपल्याला घरातील प्रत्येक सदस्यांवरून म्हणजे घरात प्रत्येकजण आले जॉबवरून वगैरे, हातपाय वगैरे धुवून फ्रेश झाले की प्रत्येक सदस्यांवरून एक नारळ घ्यायचा आहे. तो नारळ अँटी क्लॉकवाईज फिरवायचा आहे डोक्यावरून. हा नारळ प्रत्येक व्यक्तीवरून फिरवायचा आहे. एकच नारळ घेतला तरी चालणार आहे.
व प्रत्येकावरून अँटी क्लॉकवाईज फिरवून मग तो डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा पुन्हा फिरवून घ्यायचा आहे. व त्यानंतर तो एका पिशवीत बाहेर ठेवायचा आहे दरवाजाच्या बाहेर. यानंतर दुसरा नारळ घ्यायचा आहे. तो दुसरा नारळ घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून 3 वेळा फिरवून घ्यायचा. दाराच्या बाहेर जायचं, प्रत्येक कोपरा, बेडरूम, हॉल, किचन जे काही तुमचे आहे तिथून, घराच्या मध्यभागातून, आणि मग बाहेर जायचं, दरवाजामध्ये उभं राहायचं चौकटीच्या इथं. तुमचं तोंड जे आहे ते तुमचं तोंड घराच्या आतल्या दिशेला झालं पाहिजे. अशा प्रकारे चौकटीवरून खालपर्यंत 7 वेळा हा नारळ उतरवून घ्यायचा आणि तो देखील त्या पिशवीमध्ये ठेवायचा. यानंतर तिसरा नारळ जो आपण घेणार आहोत, तिसरा नारळ आपल्याला आपल्या वाहनांवरून, म्हणजे आपल्या ज्या गाड्या आहेत, छोटी असू दे मोठी असू दे, त्या सगळ्या गाड्या उभ्या करायच्या. त्या गाड्यांवरून 7 वेळा आपल्याला हा नारळ उतरवायचा आहे. हा नारळ जेव्हा आपण उतरवत आहे, इंजिन वगैरे चालू ठेवायचं आहे गाडीचं, गाडीच्या इंजिनमधून, गाडीच्या आतून वगैरे सगळीकडून हा उतरवायचा. एक मंत्र म्हणायचा आहे, ओम चैतन्य गोरक्षनाथाय, ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. असं जरी म्हटलं तरी चालणार आहे. 7 वेळा उतरवताय तर 7 वेळा झाला पाहिजे किंवा 11 वेळा हा मंत्र म्हणून झाला पाहिजे, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. यानंतर तुम्ही हा नारळ देखील त्या पिशवीमध्ये ठेवून हे तिन्ही नारळ आपल्याला जलप्रवाहित करायचे आहे. पण एक गोष्ट इथं अत्यंत महत्त्वाची, ती म्हणजे हे नारळ सुरुवातीला घरात ठेवून त्यावरती तुम्ही साधा गंगाजलाचा किंवा गोमूत्राचा शिंतोडा द्यायचा, नॉर्मल, म्हणजे ते शुद्ध करून घ्यायचे, आणि त्यावर कुंकवाचं किंवा शेंदुराचं स्वस्तिक काढून घ्यायचं आणि मग हा उपाय तुम्ही करायचा आहे. हा खूप प्रभावी उपाय आहे. याचा इफेक्ट तुम्हाला लवकरच जाणून येतो आणि दर अमावस्याला न चुकता हा साधा सोपा उपाय तुम्ही करायचा आहे. अनेक जण एकाच नारळाने घरातील वगैरे सगळं हे करतात, फिरवतात, पण तसं करू नका. कारण घरामध्ये देखील बरीच लोक येतात, ही वस्तू पाहतात, ती वस्तू पाहतात, तुमच्याकडे हे आहे, त्याच्याबद्दल घरामध्ये देखील वाईट निगेटिव्ह ऊर्जा संचारित असतात. म्हणून नारळ एखादा फिरवला काही हरकत नाही, एक्स्ट्रा नारळ जरी गेला तरी 3 नारळ तुम्ही व्यवस्थित दर अमावस्येला प्रवाहित करायचे आहेत. आणि त्यानंतर आता दुसरा उपाय जो आहे तो आपण बघणार आहोत लक्ष्मी प्राप्तीसाठी. जर तुमची आवक चांगली आहे पैशांची, तुम्ही कमवताय, सर्वजण पैसे येतात, तुम्हाला सर्व गोष्टी घेता येतात वगैरे, तर पैशाची बरकत होण्यासाठी, म्हणजे पैसा टिकून राहण्यासाठी, पैशाचा धनसंचय होण्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे. किंवा अनेक जणांची आवकच कमी आहे, पैसा पुरत नाही आहे, इन्कम सोर्स कमी पडतोय, तर लक्ष्मी येण्याचे मार्ग तुमचे मोकळे होतील. एकापेक्षा जास्त मार्ग तुम्हाला मिळतील. एक मार्ग आहे तर दुसरा आणखी मार्ग मिळेल. अशा प्रकारे तुमचा इन्कम सोर्स वाढणार आहे. थोडंच असं नाही की लगेच तुम्ही उपाय केला आणि तुम्हाला कुठून तरी पैशाचा पाऊस पडणार आहे, असा गैरसमज तुम्ही करून घेऊ नका. याला काय करायचं आहे, तुम्हाला घरातील कर्त्या व्यक्तीच्या वजनांचा दशमांश भाग तुम्हाला धान्य दान करायचे आहे मंदिरात. लक्ष्मीनारायणाचं मंदिर बघा, जर असेल तर छान, किंवा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर, किंवा मग सरळ नसेल तर गणपतीच्या मंदिरात वगैरे, किंवा मग स्वामींच्या मठात, स्वामींच्या मंदिरात तुम्ही देऊ शकता. हे जे दान करायचं आहे ते तुम्हाला तुमच्या वजनाच्या 10%, म्हणजे काय, जर 50 किलो वजन आहे तर 5 किलो धान्य द्यायचं आहे तुम्हाला. गहू देऊ शकता, तांदूळ किंवा डाळ, म्हणजे कोरडी शिधा तुम्हाला दान करायची आहे. या दान करण्यामागे, आता ज्यांचं 80 किलो वजन आहे त्यांनी 8 किलो देऊ शकता. म्हणजे तुम्हाला समजून आलं असेल मला काय सांगायचं आहे. पण हे गुप्त दान झालं पाहिजे हा अमावस्येच्या दिवशी. तेवढं धान्य तुम्ही घ्यायचं, त्या धान्याला तुमचा सर्वांचा हात लागला पाहिजे, सगळ्यांनी हात लावायचा, घरातल्या प्रत्येक सदस्यांनी, आणि मग हे गुपचूपपणे मंदिरात जाऊन तिथं द्यायचं आहे. जिथं पुजारी वगैरे असेल तर त्यांना देऊ शकता, किंवा मंदिरात ठेवून येऊ शकता आतमध्ये गाभाऱ्यात, आणि मंदिरात दर्शन घेऊन तुम्ही माघारी येऊ शकता. तर असा हा उपाय तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी खूप छान आहे, साधा सोपा. तुम्ही जरूर करा आणि अनुभव घ्या. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.